मित्रांनो, सध्या भारतामध्ये एक चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेला उधाण सुद्धा आलेलं आहे. आणि असे मनसुबे उराशी बाळगून बसलेले अनेक नेतागण सुद्धा आहेत. ते काय आहेत? जे बांगलादेशमध्ये घडलं आणि जे आता नुकतंच नेपाळमध्ये घडलं, तीच परिस्थिती भारतात सुद्धा होऊ शकते. गेल्या 70 वर्षात गांधी घराणं, नेहरू घराणं, आता परत तेच घराणेशाही तुम्हाला मान्य आहे का? ही घराणेशाही तुम्हाला मान्य आहे का? बघा, विचार करा, निर्णय घ्या. आणि तुम्हाला काय वाटते? जे बांगलादेशमध्ये झालं, जे पाकिस्तानमध्ये झालं, जे श्रीलंकेमध्ये झालं, जे आता सध्या नेपाळमध्ये झालं, तीच अवस्था भारतावरती येऊ शकते का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नका. वास्तव तुमच्यासमोर ठेवलं आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी. वास्तवावरती बोलू काहीतरी या म्हणजे शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, सध्या भारतामध्ये एक चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेला उधाण सुद्धा आलेलं आहे. आणि असे मनसुबे उराशी बाळगून बसलेले अनेक नेतागण सुद्धा आहेत. ते काय आहेत? जे बांगलादेशमध्ये घडलं आणि जे आता नुकतंच नेपाळमध्ये घडलं, तीच परिस्थिती भारतात सुद्धा होऊ शकते. आता बांगलादेशमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी, युवकांनी ते आंदोलन उभं केलं होतं आणि एक सत्ता, प्रस्थापित सत्ता उलथवून टाकली होती. मित्रांनो, तशीच परत नेपाळमध्ये सुद्धा युवकांनी, विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरून त्यांनी एक प्रस्थापित सत्ता उलथवून टाकलेली आहे. त्याच्या मागचा उद्देश काय होता? कारणं काय होती? त्यांची उद्दिष्ट काय होती? तर ही जी काय भ्रष्टाचारी सत्ता आहे, सरकार आहे, त्याला उलथवून टाकण्याचं. मित्रांनो, अशीच एक आशा बाळगून या देशातले अनेक नेते बसलेले आहेत की या देशामधील सत्ता उलथवून टाकण्यासाठी. ती सत्ता कोणाची आहे? नरेंद्र मोदीजींची. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? जे बांगलादेशमध्ये घडलं, जे नेपाळमध्ये घडलं, ते भारतामध्ये सुद्धा होऊ शकते का? तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, बांगलादेशमध्ये घडलं, त्याच्यामागे वेगळी कारणं होती आणि त्याच्यामागे जे काय हिंसक वळण झालं, त्या हिंसक वळणामध्ये हात शेकणारे जे होते आंदोलक, त्यांची विचारसरणी पण वेगळी होती. त्यांचे उद्देश आणि उद्दिष्टसुद्धा वेगळी होती. आणि त्यामुळेच त्या आंदोलनामध्ये हिंदूंना जाळण्यात आलं, हिंदूंच्या घरांवरती आघात केला गेला, हिंदूंच्या आया बहिणींच्या इज्जतीवरती हात घातला गेला. तिथे मंदिरं फोडण्याचा प्रयत्न केला, हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते आंदोलन विद्यार्थ्यांचं होतं का? तर नाही. ते आंदोलन तरुणांचं होतं का? तर नाही. पण इथे नेपाळमध्ये जे आंदोलन झालं, ते आगळं वेगळं आहे, ते वेगळं आहे. ते बांगलादेशामधील आंदोलन त्याच्याशी काही मेळ खात नाही. मग हे आंदोलन वेगळं आहे. हे आंदोलन जे झालं, ते आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरोधात झालेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी डीप स्टेटनी सुद्धा हात घातला होता. तो एक प्रयत्नसुद्धा त्यांनी केला होता. या आंदोलनाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता डीप स्टेटनी. जसं जे आंदोलन बांगलादेशमध्ये घडवून आणणारे डीप स्टेट होतं, त्या डीप स्टेटनी सुद्धा या नेपाळमध्ये हा प्रयत्न केला होता, हात शेकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पशुपती मंदिरामध्ये घुसण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. आता मला सांगा, तेथील हिंदू, नेपाळी हा पशुपती मंदिरामध्ये घुसेल का? तिथे विध्वंस करण्याचा प्रयत्न करेल का? नाही करणार ना मित्रांनो. एखाद्या महिलेला, मग ती कुठल्याही स्तरातली असो, तिला जिवंत जाळेल का? नाही जाळणार. मग हे जे काय घटनाक्रम घडली ना, आपल्या देशाची सार्वभौम संस्था आहे, त्या संस्थेला कोण आग लावेल का? म्हणजे संसदेला आग लावली. म्हणजे विचार करा तुम्ही. आता हे सगळे जे होतेत ना, आग लावणारे किंवा एखाद्या महिलेला जाळणारे,
किंवा एखाद्या महिलेला नग्न करून तिचे पाठलाग करणारे हे सगळे समाजकंटक होते. म्हणजे कोण? डीप स्टेट. त्यांची ओळख होईल आता ते सर्व बाहेर पडेलच. पण जे आंदोलन घडलं ना, त्या आंदोलनाच्या मागे कोण होतं? तर विद्यार्थी होते, युवक होते, जे भ्रष्टाचाराने त्रस्त झाले होते. मित्रांनो, आता भारत हा भ्रष्टाचाराने त्रस्त आहे का? तर नाही. यापूर्वीच आंदोलन झालेलं आहे आणि ते सुद्धा डीप स्टेटने आंदोलन घडवलं होतं. ते तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो. म्हणजे 2014 पूर्वीच हे आंदोलन झालेलं आहे. अण्णा हजारे, मी पण अण्णा, प्रत्येकाने टोप्या घातल्या होत्या आणि त्या टोप्याच घातल्या होत्या. कारण त्या आंदोलनाचा एक मी सुद्धा भाग होतो. मलाही वाटत होतं काहीतरी वेगळं घडणार आहे. पण हळूहळू नंतर लक्षात आलं की वेगळं नाही, भयंकर वेगळं घडणार होतं. कारण का? डीप स्टेटने हे आंदोलन घडवलं होतं. भ्रष्टाचाराच्या विरोधात नव्हे, तर एका भ्रष्टाचारातून दुसऱ्या भ्रष्टाचारात येण्यासाठी. कारण त्या डीप स्टेटच्या लक्षात आलं होतं की आता काँग्रेसची सरकार जाणार, जेवढं त्या भ्रष्टाचारामध्ये ते लिप्त आहे. मग आता काहीतरी आंदोलन घडवायला हवं, काहीतरी धूळफेक करणं गरजेचं आहे. मग दुसऱ्या एका भ्रष्टाचाराला तिथे उभं केलं, ते म्हणजे अरविंद केजरीवाल. त्यांनी दाखवलं भ्रष्टाचार कसा करायचा. लक्षात आला का मित्रांनो? अण्णा हजारे सारख्या एका व्यक्तीचा चेहरा पुढे करण्यात आला आणि ते अण्णा हजारे ह्या व्यक्तीचा चेहरा पुढे करून डीप स्टेटने हे रचलेलं षडयंत्र होतं. म्हणजे काय केलं त्यांनी? काँग्रेस एका डीप स्टेटकडून एक आम आदमी पार्टी डीप स्टेट निर्माण केलं. जर उद्या सकाळी काँग्रेस ह्या भ्रष्ट पार्टीला, ह्या पक्षाला जर ह्या देशातून उखडून जर फेकलं गेलं, तर त्यासारखी दुसरं एक भ्रष्ट किंवा दुसरं एक कठपुतली आपल्या हातात हवी, दुसरी एक कठपुतली आपल्या हातात हवी, हे डीप स्टेटला माहीत होतं, या पाताळ यंत्रीला माहीत होतं. म्हणून त्यांनी अरविंद केजरीवाल सारखा एक व्यक्ती निवडला. तिकडे गांधी आणि इथे केजरीवाल. फरक काही नाही, फक्त नावामध्ये फरक. लक्षात आलं का मित्रांनो? आणि ते आंदोलन झालं कशा विरोधात? तर भ्रष्टाचाराच्या विरोधात. आता मित्रांनो सांगा, जे आंदोलन ह्यापूर्वीच घडून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सत्ता परिवर्तन झालं सुद्धा, पण ते लोकशाहीच्या मार्गातून. लक्षात आलं का? ते सत्ता परिवर्तन कसं झालं? लोकशाहीच्या मार्गातून. आणि 2014 नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं. नरेंद्र मोदीजींनी आपल्या हातात नेतृत्व घेतलं आणि ह्या भ्रष्टाचाराला मुळापासून उखडून काढण्याचा त्यांनी मार्ग मोकळा केला आणि प्रयत्न सुरू केले. मैं खाऊंगा मी नहीं और खाने भी नहीं दूंगा. आता बघा, नुकतीच मिझोराममध्ये रेल्वे गेलेली आहे. म्हणजे आणखीन एक ह्या देशाच्या मुकुटामध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे. म्हणजे जिथे रेल्वे जाऊ शकत नाही, 55 किलोमीटरची ती रेल्वे. मित्रांनो, लक्षात आला का? हा विकास होतोय, हा भारताचा उत्कर्ष होतोय. मग अशा या भारताच्या उत्कर्षामध्ये कितीही प्रयत्न केलेत, कितीही षडयंत्र रचलीत, तर जे बांगलादेशमध्ये घडलं, जे नेपाळमध्ये घडलं, ते होऊ शकते का? नेपाळ आता काय एका युग परिवर्तनाकडे चाललेलं आहे. भारत यापूर्वीच युग परिवर्तनाकडे अग्रेसर झालेलंच आहे. त्या मार्गावर कधीच निघून बरेच त्यांनी पल्ले गाठलेले सुद्धा आहेत भारताने या युग परिवर्तनाचे. मग आता भारत परत युग परिवर्तनाकडे जाण्याचा विषयच येत नाही, कारण तो ऑलरेडीच चालला आहे युग परिवर्तनाकडे गेल्या 11 वर्षात. मग हे सत्ता परिवर्तन अशा प्रकारे जे काय केले जात होते, जसं पाकिस्तानमध्ये झालं, जसं श्रीलंकेमध्ये झालं, जसं म्यानमारमध्ये झालं, जसं पश्चिम बंगालमध्ये झालं, तशी गोष्ट नेपाळमध्ये घडलेली नाही आहे. आता ही मनमर्जी कोणाची आहे नेपाळमधली? समजून जा तुम्ही. आता भारताने आता जे अंतरिम सरकार गठीत झालं आहे, तिथे काळजीवाहू
सरकार गठीत झालं आहे त्याचं स्वागत केलेलं आहे. नरेंद्र मोदीजींनी सुद्धा स्वागत केलेलं आहे त्या पंतप्रधानांचं. मित्रांनो, याचा अर्थ समजून जा. जो काय परिवर्तन झालं आहे ते कोणाच्या इच्छेमुळे झालेलं आहे, कोणाच्या रणनीतीमुळे झालेलं आहे. आणि यापूर्वी रणनीती आखली जात नव्हती, तर षडयंत्र रचली जात होती. आणि या षडयंत्रातूनच अनेक देशांचे कारभार चालवले जात होते. म्हणून मी यापूर्वीच म्हणालो होतो की हे जे काय डीप स्टेट आहेत म्हणजे पाताळ यंत्री, हे आजकालचे नाही आहेत, हे पूर्वी परंपरा चालत आलेली आहेत. ज्याला आपण असुर म्हणतो, ज्याला आपण दैत्य म्हणतो, ज्याला आपण राक्षस म्हणतो. आणि हे पाताळातच राहतात. चित्रपटात दाखवले जातात, रंगवले जातात तसे, नाटकात रंगवले जातात तसे राक्षस नव्हे, तर ती राक्षसी वृत्ती, ही वृत्ती आहे मित्रांनो. दानवी, राक्षसी, असुरी वृत्ती आहे, तीच माणसामध्ये आहे. आणि दैवी वृत्ती जी आहे ती पण सुद्धा माणसामध्ये आहे. ईश्वरी, दैवी, परमात्मा हे जे आपण म्हणतो ती सुद्धा एका मानवामध्येच आहे. तोच तो हा प्रकार आहे. मग भारतामध्ये असुरी वृत्ती आहे का आता सरकारमध्ये? नाही आहे. भ्रष्टाचार नाही आहे. उलट पक्षी आता भारत उन्नतीकडे चाललेला आहे. आणि ते सुद्धा कसं? वसुधैवम कुटुंबकम, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या राष्ट्रांना एकत्र घेऊन नरेंद्र मोदीजी पुढे चालले. आता इथे ट्रम्प तात्या काय करतायत, पुतिन काय करतायत, आणखीन कोण काय करतायत हे तुमच्या हळूहळू लक्षात येईलच. मित्रांनो, लक्षात आलं का? तर भारतामध्ये परत एकदा आंदोलन होऊन हे सरकार उलथून टाकलं जाईल का? तुम्हाला काय वाटते? कारण भारताची संस्कृती वेगळी आहे. भारतामध्ये विविध भाषेचे, विविध विचारांचे, विविध परिधानाचे लोक राहतात. त्यामुळे ते विविध प्रकारे समजून घेतात. लक्षात घ्या मित्रांनो, संस्कृती काय आहे? तर विविध प्रकारे ती गोष्ट समजून घेण्याची. आणि अशा विविध प्रकारे गोष्ट समजून घेणारे लोक ज्या देशात वावरतात त्या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल का? 1800 वर्ष आपण गुलामगिरीत घालवली आणि त्याचा इतिहास आम्हाला माहिती आहे. आणि तो इतिहास आता समोर येतोय, त्याचा उलगडा होतोय. मोगलांचं साम्राज्य, इंग्रजांचं साम्राज्य, डचांचं, पोर्तुगीजांचं साम्राज्य आपण ऐकलं. पण हे कोण होते? हे सगळे डीप स्टेट होते. हे सगळे पाताळ यंत्री होते. ते राज्यकर्ते नव्हते. आणि हेच आता डीप स्टेट म्हणून कार्यरत आहे. लक्षात आलं का मित्रांनो? पण ते डीप स्टेट म्हणजे काय? छुप्या रीतीने जमिनी खालून, पाताळातून जे कार्यरत असतात त्याला डीप स्टेट म्हणतात, पाताळ यंत्री. असे पाताळ यंत्री आपल्या देशात सुद्धा आहेत. आणि ते मनसुबे त्यांचे अगदी उच्चतम पातळीला आहेत की आता भारतातील ही सत्ता परिवर्तन होईल, हे नरेंद्र मोदीजींचं सरकार उलथून टाकलं जाईल, अशी इच्छासुद्धा ते पुराशी बाळगून आहेत. आणि अशी वक्तव्यसुद्धा ते करत आहेत. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? त्यांचे हे मनसुबे पूर्ण होतील का? त्यांच्या ह्या इच्छा पूर्ण होतील का? तुम्हाला काय वाटते? वास्तव हे तुमच्यासमोर मांडलेलं आहे. यापूर्वीच सत्ता उलथून टाकलेली आहे 2014 पूर्वी. आणि ह्या डीप स्टेटला आता उघडं नागडं केलं जाते. ह्या पाताळ यंत्रणेंना आता उघडं नागडं केलं जाते. मग तुम्हाला वाटते का भारतामध्ये परत गुलामगिरी येईल का? कारण डीप स्टेट काय करते? फक्त गुलाम करते. तुमच्या मानसिकतेला गुलाम करते. तुमच्या मानसिकतेला गुलाम करते. आणि हीच गुलामगिरी आम्ही इतके वर्ष भोगलेली आहे. अगदी इंग्रजांच्या नंतरसुद्धा गेल्या 70 वर्षात गांधी घराणं, नेहरू घराणं, आता परत तेच घराणेशाही तुम्हाला मान्य आहे का? ही घराणेशाही तुम्हाला मान्य आहे का? बघा, विचार करा, निर्णय घ्या. आणि तुम्हाला काय वाटते? जे बांगलादेशमध्ये झालं, जे पाकिस्तानमध्ये झालं, जे श्रीलंकेमध्ये झालं, जे आता सध्या नेपाळमध्ये झालं, तीच अवस्था भारतावरती येऊ शकते का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नका. वास्तव तुमच्यासमोर ठेवलं आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी. वास्तवावरती बोलू काहीतरी या म्हणजे शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार
कमेंट बॉक्समध्ये मांडा, तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.